किती वर्ष झाले काका? हे 15 वर्षाचं आहे. 15 वर्ष आहे का? इकडे म्हणजे कमीत कमी 80 वर्ष झाला. अच्छा, 15 वर्ष झालेले. ओके, अच्छा अच्छा. केरला लोकांचं. केरला. अच्छा, चांगलं काय 50. नमस्कार मित्रांनो, जय शिवराज. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 25 तारीख आणि अर्थातच आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण आज आहे माझा वाढदिवस. तर संध्याकाळी वाढदिवस साजरी करणार आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहे 10:30. तर सगळ्यात पहिले तिसाई मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहे आणि त्याच्यापुढे मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय करणार आहे ते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करत जावा मित्रांनो, लाईक खूप कमी येतात आहे. आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तिसाई मंदिरामध्ये आलो होतो, दर्शन वगैरे झालं आणि मंदिराच्या बाहेर कार्यक्रम आहे. आजकाल पोंगाला म्हणून कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर किती वर्ष झाले काका? हे 15 वर्षाचं आहे. 15 वर्ष आहे का? इकडे म्हणजे कमीत कमी 80 वर्ष झाला. अच्छा, 15 वर्ष झालेले. ओके, अच्छा अच्छा. केरला लोकांचं. केरला. अच्छा, चांगलं आहे. तर मित्रांनो, केरला लोकांचा आजकाल पोंगाला कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथं मंदिराच्या बाहेर, तिसाई मंदिराच्या. तर आपण बघूया कसं कार्यक्रम आहे काय. അത് ബന്ധു എന്ന ബോധ്യമാകുവാണെങ്കിൽ അല്ലെങ്കിൽ അടുത്തുള്ളവരോട് കുറച്ച് സംശയം മാറ്റിയിട്ട് അത് അടച്ചു വെച്ചതിന് ശേഷം പുറത്തിറങ്ങിയിരിക്കാവുന്നതാണ്. इथला कसला कार्यक्रम चालू आहे? तयाराई पोंगल चालू आहे, पण ते काय करतात? वाഴയില തരുന്നുണ്ട്. खाना बना रहे हैं. अच्छा, राइस और क्या कर रहे हैं मिक्स? प्रसाद अच्छा, प्रसाद बना रहे हैं. ओके. മനസ്സിൽ ജപിച്ചുകൊണ്ടിരിക്കാവുന്നതാണ്. കൂടാതെ ഇരുന്നിട്ട് നമ്മൾ അനൗൺസ് ചെയ്യുമ്പോൾ മാത്രം തിരികെ കയറാനുള്ള സാധ്യതയുണ്ട്. ഒന്ന് കൈ പൊക്കിയാൽ വോളണ്ടിയേഴ്സ് തയ്യാറായിട്ട് നിൽക്കൊണ്ട് വോളണ്ടിയേഴ്സ് വന്ന് നിങ്ങളെ സഹായിക്കാവുന്നതാണ്. എന്തെങ്കിലും ക്ഷീണം തോന്നിക്കുവാണെന്നുണ്ടെങ്കിൽ, എന്തെങ്കിലും സഹായം ആവശ്യം ഉണ്ടെന്നുണ്ടെങ്കിൽ ചോദിക്കാൻ പഠിക്കരുത്. സദാ ജാഗരൂകമായിട്ട് നിങ്ങൾ അടുത്ത് നിൽക്കൊണ്ട് അമ്മേ നാരായണ. അതുപോലെ തന്നെ ഇവിടെ ഇരിക്കുന്ന പൊങ്കാല കാണാൻ വേണ്ടി ഇരിക്കുന്ന ഭക്തജനങ്ങളും പരസ്പരം സംസാരിക്കാൻ ലോകവിഷയങ്ങൾ
तर मित्रांनो आता तिसाई मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी आलेलो आहे आपल्या तीस गावात म्हणजे ग्रामस्थ दैवत आहे. तर तिथं दर्शनासाठी आलेलो आहे. तर हे मित्रांनो जुनं मंदिर आहे, खूप गावदेवी मंदिर आहे आणि आता गावदेवी मंदिराच्या इथे दर्शनासाठी आलेलो आहे. बघा तुळस आहे मंदिराच्या समोर अगदी. शंकराचं मंदिर आहे. तर अशा प्रकारे आपला गावदेवी मंदिराचं देखील इथे येऊन दर्शन झालेलं आहे. तर गाडी ते बघा पार्किंग केलेली आहे. तर चला आता निघतो आता घरी. दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे सर्व. आणि तर आज वाढदिवस आहे माझा. तर बघूया आता त्याची पूर्वतयारी अजून करायची बाकी आहे. तर आता घरी गेल्यानंतर पूर्वतयारी करणार आहे. त्याची तयारी चालू आहे, बड्डेची पूर्वतयारी. हे बलून वगैरे फुगून झालेली आहे आणि हे पण लावून झालेले आहे. तर आमच्या इथं शॉप आहे, केक शॉप आहे. तर इथून मी केक ऑर्डर केलेला आहे. फिनम केक शॉप म्हणून खूप फेमस आहे. तर कोणाला ऑर्डर वगैरे करायचं असेल तर करू शकता. आणि हे बघा शॉप आहे. सर्व व्हरायटीचे केक तुम्हाला इथे भेट. तर अशा प्रकारे बघा हा केक त्यांनी बनवून दिलेला आहे. खूप सुंदर असे डिझायनिंग वगैरे केलेली आहे. इमेज केक, फोटो केक. तर मित्रांनो हा फ्लेवर घेतलेला आहे बड्डेसाठी. कुठला फ्लेवर कुठला आहे हा? पिना कोलाटा, पायनॅपल अँड कोकोनट. अच्छा, पायनॅपल आणि कोकोनट आहे, मिक्स आहे केक. आणि खूप सुंदर असं दिसतं बघा. आणि त्याच्यामध्ये सर्व फ्रूट वगैरे आहे. किवी आहे, पेरू आहे, भरपूर आहे त्याच्यामध्ये. मस्त आहे. आज 25 तारीख आहे, रविवार. आणि अर्थात आज माझा वाढदिवस आहे. आज खूप आनंदाचा दिवस असा आपला साजरी झालेला आहे. आणि माझ्या काही मी जिथे राहतो तिथे चाळीतले काही रहिवासी वाढदिवसाला आलेले आहे.
आणि आज वाढदिवस निमित्त आज केक तर आपण कापणार कटिंग करणार आहोत, पण त्याचबरोबर आपले यूट्यूबचे 500 आपले सबस्क्रायबर पूर्ण झालेले, त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आपले YT फॅमिलीचे, यूट्यूब फॅमिलीचे. आणि 500 नाही तर 500 पेक्षा अधिक झालेले आहे आपले, 580 काहीतरी आय थिंक असे झालेले आहे. तर खरंच तुमचं खूप आभार आहे जे तुम्ही लोकांनी मला सपोर्ट केलेला आहे. आणि माझी मेहनत आणि तुमचा सपोर्ट असंच कायम पुढेच असू द्या. तर आता केक कटिंगला मी आता सुरुवात करतो. काय पाहणार अशी आमची इथली फॅमिली आहे. आम्ही कुटुंबासारखंच आम्ही साईड राहत असतो. त्याला माहिती आहे. पार्ले खाओ चटनी बनाओ. विटा मारे को जागे तर विटाचा काय रस आहे. तर आम्ही कुठल्याही प्रकारचे स्पॉन्सरशिप करीत नाही, फक्त एक वाढदिवस निमित्त आमचं चाललेले आहे.
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.